सो इथे ताईला जरा हसवण्याचा प्रयत्न चालू आहे बिकॉज ती डॉक्टरकडे गेल्यावर तिचं काम 25 होणार आहे. आता शेवटचा नंबर गेला आतमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आणि खूप जास्त भीती वाटते. एकदम असं धडधड धडधड होतं एकदम की कसं होईल काय होईल. एकदम टाईट होतं नक, त्याच्यामुळे इंजेक्शन 5 इंजेक्शन टोचून सुद्धा ते दिलं नाही झालं. म्हणून ते काय नाही बेटा आता आराम कर. नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. संध्याकाळची वेळ आहे आणि आता 6:45 झाले. चहा नाश्ता करायला घेतला आम्ही आणि मी सुरुवात यासाठी करते, नेहमी तुम्हाला भाऊच दिसेल, कारण व्हिडिओचा एंड मी करू शकेन की नाही, मी तुम्हाला दिसेन की नाही याची काहीच गॅरंटी नाही आहे. कारण काय आपल्याला करायचं आता मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण सगळ्यांना भेट. बापरे, थंडी एवढी वाढली मित्रांनो मुंबईमध्ये. तुमच्या इकडे किती थंडी वाढली आहे का, कशी आहे ते आम्हाला नक्की सांगा. कारण खूपच जास्त थंडी, दिवसभर थंडी आणि थंडी, खाली लादीवर पाय पण ठेवायला जमत नाही. संध्याकाळची जास्त वाटते थंडी, संध्याकाळची. खाली बसलेलो ना, आपल्या घरातले जे मोठे व्यक्ती असतील ना त्यांची खास करून काळजी घ्या, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते त्या वयामध्ये. सो त्यांची जास्त काळजी घ्या. चहा आणलाय भाऊ पण आता हल्ली संध्याकाळचा चहा घ्यायला सुरुवात केली. मी बोलले म्हणून पण ते सुटतच नाही. एक टाइम तरी चहा घेतो. आणि आता थंडी असल्यामुळे अजून अद्रकवाला मस्त चहा. तुम्ही पण या सगळेजण चहा घ्या. तसंच मग आहे ना, इथलं पण आहे ना साईडने इंजेक्शन देऊन मग ते काढणार. पण आता पूर्ण टाईट आहे इथली स्किन, म्हणजे नख पूर्ण टाईट आहे, निघालं नाही. आता ते कसं काय काढणार मग? आता इंजेक्शन देणार याच्यामध्ये 3-3, 4-4, तेव्हा ते सून होणार ना. ॲनेस्थेशिया बोलतात त्याला. पण अख्खं शिवणीतून काढायचंय नख, मग ते निघणार का? तसं नख काढताना नाही दुखत, पण ते इंजेक्शन देतात ना तिकडे मी घायाळ होते. तुम्हाला माहिती असेल की आपण गेल्या वर्षी सुद्धा माझ्या ना करंगळीचं नख काढलं होतं. मी तुम्हाला लिंक देते. त्यावेळेला मी जाताना व्यवस्थित गेली, पण येताना मी एवढी हे आली ना, कारण जे इंजेक्शन देतात ना बोटामध्ये, ते पण बोट आहे असं पण नाही की कुठे. हे पहिली करंगळी होती, आता हे बोट खराब झालेलं आहे. म्हणजे बोट म्हणजे नख. सो तेच आता आपल्याला ताईने सेट केलंय की काढायचंय. मी थांबली असती, मी विचार करू ती नख हळू तुटत येईल, मग डायरेक्ट कसं पण सुकत पण मग आपण डायरेक्ट ड्रेसिंग करू शकतो. त्यासाठी मी वाट बघत होती. पण आता ना बोटामध्ये पण स्वेलिंग खूप जास्त आहे आणि फोड्या यायला लागल्यात बोटामध्ये, ह्या भागाला पूर्ण. त्याच्यामुळे मी बोटाची रिस्क नाही घेऊ शकत. नख येऊ शकतो पण बोटाला काय झालं ना आपण काय करू नाही शकत. म्हणून आता जरासं थोडं धीट होऊन मी हे केलंय की करूया. पण भाईसाहेब जी इंजेक्शन देतात ना, इथे कुठे पण इंजेक्शन आपण आरामात घेऊ शकतो, तोच त्रास होतो. पण बोटावर इंजेक्शन देताना बापरे बाप, ताकद द्या. सो मित्रांनो, ताईने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जायचं ताईचं नख काढण्यासाठी. ऍक्च्युली ती तर घाबरले, खूप घाबरले. घाबरायचं काय असं टेन्शन नाही, थोडासा त्रास होईल. बिकॉज घाबरते का, कारण ते आपलं जे नख असतं ना तर त्या ठिकाणी 4-4 सुया लावतात. सो त्यासाठी ती घाबरते. आणि गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स आहे ना. हा, मम्मी पण इथे थोडी टेन्शन मध्ये आहे. आम्ही तिला बोललो की तू चल म्हणून, तर ती बोलते की ना, आणि तिला आम्ही घेऊन पण नाही जाणार, कारण तिने बघितलं ना तर तिला अजून काहीतरी वेगळंच थोडासा प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यासाठी जाऊ दे म्हटलं. समर्थ आहेत. खाली आलोय आणि ह्याला जाऊ बघा कशी बोकरं वन लागली. हा एकटाच आहे, 17-18 पैकी आहे बाजीराव. काय असायला मग तो बाजीरावच आहे ना, भोगतोय पण एकटाच विनाकारण. सो इथे ताईला जरा हसवण्याचा प्रयत्न चालू आहे बिकॉज ती डॉक्टरकडे गेल्यावर तिचं काम 25 होणार. आराम करायचा मस्तपैकी, खाने का पिणे का एन्जॉयमेंट के दिल में बटाटा वडा. आलोय मित्रांनो आपण डॉक्टरकडे, आणि आता थोडेसे ते पेशंट्स आहेत म्हणून ताईला थोडासा मेंटली स्ट्रॉंग व्हायला वेळ भेटलेला आहे. बट कोई नाही, आपले फॅमिली मेंबर्स पण आपल्यासोबत आहेत. सो गाईज प्रे करा सक्सेसफुली नख काढल्या जाईल. मुळापासून काढायचं आहे ना नख, त्याच्यामध्ये पूर्ण इंजेक्शन्स येणार. नख काढताना त्रास होत नाही, पण इंजेक्शन्स देतात ना बोटामध्ये, त्याच्याने बापरे नेक्स्ट लेवलचा पेन आहे. आता शेवटचा नंबर गेला आतमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आणि खूप जास्त भीती वाटते. एकदम असं धडधड धडधड होतं एकदम की कसं होईल काय होईल. एकदम 5 इंजेक्शन्स द्यायचे आपल्याला. हे मी घेऊन आली आहे सुया. तर असे आहे ना पूर्ण बोटांमध्ये इकडे 2 आणि मध्ये 1 असे 5 इंजेक्शन्स द्यायचे. काय नाही होईल, समर्थांचं नाव घे. डॉक्टर बोलले की जर आताचं औषध देऊन आपण ते हे कमी करायचं केलं तर ते नाही होणार, रिपीट होणार. त्याच्यामुळे मग हे करणं गरजेचं आहे.
हे बघून पण भीती वाटते खूप जास्त. ते बोलले हे सगळ्यात छोटी सुई घेतली आहे, तरी पण सुई असते ना, आणि ते पण बोटात टाकायची 5 सुया. हो मित्रांनो, थोडासा ताईला समजवा. ताईने मला मोटिवेशन म्हणून घेतलं पाहिजे, दुसऱ्यांना नाही. बिकॉज मी जेवढा त्रास काढलाय ना, सो त्याच्यासमोर हा त्रास कमी आहे. बट ती सेन्सिटिव्ह जागा आहे, आपला बोट आहे, ती सेन्सिटिव्ह जागा आहे. सो त्याच्यामुळे ते त्रास होणारच निश्चितच आहे. बट तू मला मोटिवेशन म्हणून घे, आणि मला जर मोटिवेशन म्हणून घेतलंस ना तर सक्सेसफुली डन होईल. आणि आता आपल्याला ताई पुढचे 2-3 दिवस इनॅक्टिव्ह दिसणार आहे, म्हणजे थोडीशी बेड रेस्टच असणार आहे. आणि सगळं काम जवळजवळ मीच करणार आहे, म्हणजे घरातलं पाणी भरणं असू दे, चहा वगैरे करून देणं वगैरे असू दे. आता गेल्या वेळेला मागे करंगळीला झालं होतं, आता त्याच्याच बाजूला ह्या बोटाला झालं आहे. सो हे जरा लॉजिक नाही मला कळत आहे. नाही, मी मागच्या वेळेला विचारतो डॉक्टरने. डॉक्टर बोलतो जे म्हणजे स्किन सेन्सिटिव्ह आहे, आणि साबण डिटर्जंट आपण कपडे धुतो किंवा काय भांडी वगैरे त्याच्यामुळे पण होऊ शकतं असं ते बोलतो. पण सगळेच करतात यार, भांडी कपडे नॉर्मल आहे, ते काय वेगळं नाही करत. चला तर भेटू आपण थोड्या वेळात आतमध्ये, कदाचित भेटणं झालं तर, नाहीतर मग डायरेक्ट बाहेर. सो मित्रांनो, काढलं ताईचं नख पूर्ण सक्सेसफुली निघालं. थोडा म्हणजे त्रास झाला तिला. ती आता ताई बेटर आहेस ना आहे सध्या. आता हे ब्लड थांबण्यासाठी एक नॉर्मली पट्टी केली आहे, आणि आता प्रॉपर ड्रेसिंग 10 मिनिटांनी करायचे पुढच्या. सो मित्रांनो, काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतात, त्याच्यामुळे ते शूट करणं अलाउड नसतं किंवा काय. बट तुम्हाला पण दाखवून मला ते घाबरवायचं नव्हतं, बिकॉज मी स्वतःच मध्ये मध्ये घाबरत होतो, कारण ह्या गोष्टी दाखवण्यासारख्या नसतात. आणि दुसरं म्हणजे खूप दिवसापासून हा प्रॉब्लेम रखडलेला होता ॲक्च्युली. सो ते औषध घेऊन म्हणजे तसंच थांबवून ठेवण्यापेक्षा म्हटलं की आपण एकच निर्णय घेऊ आणि काढूनच टाकूया, म्हणजे कसं नवीन पण येईल आणि तो तिचा त्रास पण निघून जाईल. सो ते लावायचं आता आपल्याला करायचं. प्रॉपर ड्रेसिंग नाही केलेली. हात वर करून ठेव असं. हां, म्हणजे कसं हात खाली केला की ते ब्लड येईल, आणि असं केलं की ते कंट्रोल झालं. सो ती रडली, आणि ठीक आहे, मी थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. काय नाही, बाकी व्यवस्थित आहे. रिलीज काय नाही, आता कर ठीक आहे. इमोशनल झाले सांगते तुला, जरा कर उपासना, तापासनाचं नाही. नामस्मरण करत बसली. टाईट होतं ना, त्याच्यामुळे इंजेक्शन 5 इंजेक्शन टोचून सुद्धा ते दिलं नाही झालं. म्हणून ते काय नाही बेटा, आता आराम कर. तिला जेवायला ते थोडंसं ते डाळबीळ गरम करून औषधं घ्यायची, म्हणजे ठणके थांबतील. सो मित्रांनो, झालं, आपण आलो घरी, आणि आता ती थोडेसे ठणके मारतात तिच्या हातामध्ये. सो आणि थोडीशी इमोशनल पण झाली, आणि काय नाही, होईल बरी. 2 दिवसांनी तुम्हाला परत त्याच जोशामध्ये दिसेल एकदम. आणि आता ठीक आहे ना तुला, बाकी ठीक आहे. सो आता जेवेल. हां, 5 इंजेक्शन टोचली हातामध्ये, अख्खी स्वीट. मला स्वतःला बघून मला म्हणजे त्रास होत होता. काय नाही, आता थोडं होईल. सो तुम्हाला पण मी जास्त काही सांगत नाही, तर तुम्हाला पण ते ऐकवलं जाणार नाही. सो आता जेवू आम्ही. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि एखादी कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा होता. ॲक्च्युली कमेंट करून काय सांगायचं, व्हिडिओज आपला थोडासा हळवा आहे. सो काय नाही, होईल. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.